राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। अत्यंत धक्कादायक हा व्हिडिओ सापडलेला आपल्याला आणि हा व्हिडिओ मला वाटतं व्हिडिओमध्ये जे दिसतात ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि बीड परळी या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारचं दहशत आहे आणि तिकडे कशा प्रकारे लोकशाहीला प्रेमाने सांभाळलं जातं ह्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ मला सोशल मीडियावरती मिळाला। हा व्हिडिओ कोणाचा आहे, कसा आहे, कुठून आला मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, पण हा बीडमधला असल्याची माहिती मिळते। ह्याची खरी खोटी माहिती काय आहे आपण तुम्हाला सांगूच नंतर, परंतु जर तुम्ही या व्हिडिओमधल्या कोणाला ओळखत असाल तर तुम्ही ते देखील नक्की सांगा कोण आहे ते लोक। ठीक आहे, आपण हा व्हिडिओ बघा सगळा। एकटा उमेदवार कुणीही जायचं नाही, आता घेऊन काढणार उमेदवार सोडून जायचं नाही। एकटा उमेदवार जायचं नाही, काय असं एकटा उमेदवार बस रे, गाडी चल, बस गाडी चल, बस बस उतरायचं नाही गाडी माहितीच का तुमचे बोल असेल मला तसं माहिती आहे का कोण तुम्हाला कधी माहिती आहे का काम करायचं कुठे बाबा चल गाडी नाही पुरी हीत शांत राह रे, कशाला पुलिस माझ्या संग राहिला तुम्ही शांत राहा। वापस चला, कुणालाच नाही बाया मध्ये बोला घेऊन रेषेच्या माग बाजूला गाडी काढणार रेषेच्या बाहेर चला, पोलं काही करतील मग का पुन्हा सांगितलं नाही म्हणतात। चला चला गाड्यात बसा, चला उभं येत आधी बसलं ना काही काम घ्यायला, गाडी सुरू गाडी रेषेच्या बाहेर गाडी काढणार की बाहेर काढा, रेषेच्या बाहेर गाडी बसा ना। मोकळे चला लाड मारायची कुठे बाई दोस्त आहे ना, दोस्त आहे तुमचा इकडे धनंजय मुंडे साहेबांचा बघितलं मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे मला वाटतं हा निवडणुकींच्या दरम्यानचा व्हिडिओ दिसतोय, कारण या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे धमकी दिली जाते आणि सांगितलं जाते की उमेदवार फक्त एकटाच आतमध्ये जाईल, त्याच्या बॉडीगार्डला देखील आतमध्ये जाऊ दिलं जात नाही। पोलिसांशी कशा प्रकारे चर्चा केली जाते
बोललं जाते आणि व्हिडिओच्या अगदी शेवटला तुम्हाला बघायला भेटेल की मित्र म्हणून देखील त्या माणसाला मारहाण झाली। हा व्हिडिओ मला वाटते बीड परळीमधलाच आहे आणि जो व्यक्ती आहे पुढं बोलतोय तो त्यांचं नाव आहे कैलाश फड, जे आता हवेत गोळीबार केल्याप्रकरणी नुकतीच त्यांच्यावरती FIR झालेली। अंजली दमानिया यांनी ते ट्विट व्हायरल केलेलं आणि जिल्हाधिकारी म्हणजे SP साहेबांना देखील त्यांनी पाठवलेलं आणि त्याच्यानंतर परळी पोलिसांनी कैलाश फडला अटक केली होती, परंतु न्यायालयाने 24 तासाच्या आतमध्ये त्यांना जामीन दिला आणि त्यांची सुटका करण्यात आली। यावेळेला वकिलांकडून असं सांगण्यात आलं की कैलाश फड यांनी ज्यावेळेला ही फायरिंग केली होती त्यावेळेला कुठल्याही उद्देशाने म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारायच्या उद्देशाने ही फायरिंग केली नव्हती, तर ही हवेत फायरिंग केली होती। मुळात हवेत फायरिंग करणं हेही चुकीचंच आहे, दहशत निर्माण करण्याचा हा एक प्रकारच आहे, परंतु न्यायालयाच्या दृष्टिकोनातून ती चांगली गोष्ट वाटली, त्याच्यामुळे न्यायालयाने त्यांना 24 तासाच्या आतमध्ये जामिनावरती सुटका केली। आणि हा व्हिडिओ आत्ताचा नाही आहे, निवडणुकांच्या काळातला दिसतो आहे, कारण उमेदवारांचा प्रचाराचा मला वाटते फॉर्म बिम भरायचा हा सगळा दिवस आहे आणि त्या दिवसामधला हा सगळा व्हिडिओ दिसतो आहे। व्हिडिओबद्दल कमेंट करून नक्की सांगा। जय शिवराय, जय मल्हार।